एका गावात गणू नावाचा शेतकरी राहत होता. तो खूप कष्टाळू होता, पण गरिबीमुळे घरात नेहमीच टंचाई असायची. एके दिवशी शेतात नांगरताना त्याला मातीखाली एक जुनी सोन्याची नाणी सापडली. गणूच्या डोक्यात लगेच विचार आला, हे नाणं लपवून ठेवू, मग मी श्रीमंत होईन. रात्रीभर तो नाणं जवळ ठेवून झोपलाच नाही. भीती वाटत होती, कोणी चोरून नेईल का. सकाळी ते विकायला बाजारात जायला निघाला. वाटेत त्याचा मित्र दत्ता भेटला. गणू घाईघाईने म्हणाला, मला काम आहे, नंतर बोलू. दत्ता तसत म्हणाला, तुझ्या घरी कालपासून धान्य नाही म्हणून मी थोडं ज्वारीचा पीठ आणलंय, घे. थबकला. हा स्वतः गरीब असून मला अन्न देतो आणि मी मात्र एक सोन्याच्या नाण्यासाठी इतका स्वार्थी झालोय. त्याने ते नाणं जवळचा विहिरीत टाकून दिलं आणि घरी जाऊन दत्ताने आणलेलं अन्न कुटुंबासोबत वाटून खाल्लं. त्याला त्या दिवशी उमजलं की खरी श्रीमंती म्हणजे सोनं चांदी नव्हे, तर आपल्यावर प्रेम करणारे माणसं आणि त्यांचा विश्वास.